अरे वेंकी, तू तू इथे कसा? हो, म्हणजे तुला सायकल फॅक्टरीच्या मेन मालकाला भेटायचंय हा? येस येस, बरोबर आहे तुझं. बाबाच मेन मालक आहेत या फॅक्टरीचे. बट वेट, आय शो यू. या कंपनीतला मेन इन्व्हेस्टर मी. सो मोठ्या काही डील्स असतात त्याच्या डिझाईन्समध्ये, डिसिजन मेकिंगमध्ये मी देखील असतो. पण आता तू आमचा क्लायंट पण आहेस. सो थँक्यू वेंकी. सरप्राईज झालंस. आय नो ते मी आणि बाबांनी आम्ही डिसाईड केलं होतं की कोणालाच सांगायचं नाही. पण ऑफकोर्स वेंकी, आता आपण फॅमिली आहोत आणि जसं तू म्हणालास आता आपण बिझनेसने देखील जोडले गेलेलो आहोत. आणि बाबांनी आणि मी आम्ही डिसाईड केलं होतं की कोणालाच सांगायचं नाही की मी या कंपनीतला इन्व्हेस्टर आहे. पण तू आता आम्हाला एवढी मोठी ऑर्डर दिली आहेस त्यामुळे आमचं हे सिक्रेट बाहेर पडलंय. तुझा बिझनेस एवढा मोठा ग्रो होतोय त्यासाठी खरंच कॉंग्रॅच्युलेशन्स. हे बघा तुम्ही उगाच सगळे टेन्शन घेताय. माझी खात्री आहे भावना जिंकणार आहे. हो का सिद्धू? अरे असं तू बोलून काय फायदा? लोकांना पण तसं वाटायला पाहिजे ना. लोकांचा कौल तिलाच मिळणार आहे, कारण फक्त प्रचार करायचा म्हणून ती करत नव्हती तुमच्यासारखा. लोकांच्या कल्याणासाठी ती खरोखर काम करत होती म्हणून ती जिंकणार. हे बघा सुनबाई, देवासमोर दिवा लावा, देव पाण्यात ठेवा, काय वाटेल ते करा, भावनानच ही निवडणूक जिंकावी अशी प्रार्थना करा, कळलं? आई, आपण त्यासाठी घरात पूजा सुद्धा घातली आहे आणि मी सकाळपासून देवाकडे साकडं घातलंय. काळजी नका करू तुम्ही, देव आपलं नक्की ऐकेल. भावनाच जिंकणार. जिंकायलाच पाहिजे. तिच्या जिंकण्यावरच सासवडमध्ये आपल्या पक्षाचं भवितव्य अवलंबून आहे. जर जिंकली नाही ना, पक्षात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. पप्पा, असं काही होणार नाहीये. भावना 100% जिंकणार आहे आणि आपल्या पक्षाचं नाव सुद्धा राखणार. भावना जिंकणार, भावना जिंकणार, भावना जिंकणार असं जप करत राहा तुम्ही सगळे. आणि जेव्हा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल आणि माझं नाव अनाऊन्स केलं जाईल तेव्हा तुम्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीनच निघून जाईल. आणि आई, आजी, पप्पा, सिद्धू, भावना, तुम्ही सगळे काम करा ना. तुमच्या जवळ एक एक रुमाल ठेवा, म्हणजे कसं ना माझं नाव अनाऊन्स झालं डोळे पुसायला लागेल ना तुम्हाला. हसतोस का सिद्धू? शेवटी माझंच खरं ठरणार आहे, बघच तू. आणि काय हो, तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल ही निवडणूक? बोला. एवढा वेळ लागतो का उत्तर द्यायला? नाही, मी ऍक्च्युली वेगळ्याच विचारांमध्ये होतो. तूच जिंकणार ना. दादा, अरे कशाला खोटं बोलतोयस? तुझ्या मनात काय ते खरं खरं सांगून टाक ना. अरे गप्प बसा रे सगळे. आपल्या प्रभागाची मतमोजणी सुरू झाली आहे, तिकडे लक्ष द्या. जय सर, हे घ्या. जानू, जानू काय झालं? जानू, जानू, हे काय? हे काय? सर हो, हेच मला तुम्हाला विचारायचंय. काय आहे हे सगळं? काय झालंय तुम्हाला? तुम्ही का वागताय असे? जैन सर, तुम्ही का वागताय असे? तुम्ही एक काम करा, इथे बसा. या बसा बसा. आता मला नीट सांगा, का वागताय तुम्ही असे? काय होतंय तुम्हाला? जैन सर, तुम्ही असे वियर्ड का वागताय? काल त्या वियर्ड गोष्टी मागवल्यात तुम्ही. तुम्ही रात्री झोपेत चालताय काय, झोपेत बोलताय काय, आणि आता सरळ हे सुसाईड करायला निघालात तुम्ही का?
सांगा ना जयंत सर, सांगा ना मला काय झालंय. नाही ग जानू, माझ्या डोक्यात कधीच असा काही करण्याचा विचार नव्हता आलेला. नाही 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 नाही. एक मिनिट, मला सांगा, मी इतकी वाईट बायको आहे का की जी तुम्हाला समजूनच घेत नाहीये? तुम्हाला काय त्रास होतोय हे मला कळत नाहीये. सांगा ना मला जयंत सर, असं काय झालंय तुमच्या आयुष्यात की तुम्ही थेट सुसाईड करायला निघालात? नाही नाही जानू जानू, मी परत एकदा बोलतो, मी असं काही करण्याचा कधीच विचार केला नाहीये. नाही जयंत सर, तुम्ही हल्ली असे का वागताय ना हेच कळत नाहीये मला. म्हणजे तुम्ही सतत मला असं म्हणता की जानू मी ठीक आहे, जानू मी ठीक आहे, मला काहीही झालेलं नाहीये. पण मग हे असं गंभीर पाऊल उचलायला का निघालात तुम्ही? हे जे काही तुमचं वागणं आहे ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. त्रास होतोय मला तुमच्या वागण्याचा. नाही जानू, पण मी जयंत सर ऐका ना, हे बघा, तुम्ही मला कायम म्हणता की नाही मीच तुमची बायको आहे, तुमची मैत्रीण आहे, तुमची गर्लफ्रेंड आहे, तुमचं सगळं काही मीच आहे की नाही, बोलता की नाही? हा, तुम्ही मला हे पण म्हणता की जानू माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. जयंत सर, नात्यात जसं प्रेम, फ्रीडम, ट्रस्ट ह्या गोष्टी असतात ना, तशीच नात्यात ट्रान्सपरन्सी पण असायला हवी. म्हणून विचारते हो तुम्हाला, का तुम्ही सुसाईड करायला निघालात? सांगा ना मला, काय झालंय असं? मी आहे इथे, बोला काय झालंय? अगं पण जानू, असं काही नाहीये. मला सांगा, तुम्हाला कोणी त्रास देत आहे? ऑफिसमध्ये कोणी काही बोललंय? तुमचा कोणाबरोबर काही वाद आहे का? हा, सांगा ना मला, मी बोलते त्यांच्याशी हवं तर. पण काय आहे तुमच्या मनात हे मला कळलं पाहिजे. माझं काही चुकतंय का? बायको म्हणून मी काही त्रास देते का? तुमच्यासाठी मी तेही करायला तयार आहे. एक बायको म्हणून मी स्वतःला बदलायलाही तयार आहे. पण मला कळायला हवं की नाही? सांगा ना मला, काय झालं? हा, का तुम्ही सुसाईड करायला निघाला? बघा जयंत सर, तुम्ही ना अजूनही मला काही सांगत नाहीये. ही जी सगळी लक्षणं आहेत ना, ही अजिबात चांगली नाही आहेत जयंत सर. एक काम करा, तुम्ही ना इथे माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपा, शांत झोपा, तुम्हाला ना बरं वाटेल. या. काळजी करू नका जयंत सर, मी इथेच आहे तुमच्यासोबत. खरंच. जानू, मी खरंच असा का वागतोय? मला काय होतंय जानू? काही होत नाहीये जयंत सर, तुम्हाला अजिबात तुम्हाला काहीही होणार नाहीये. मी म्हटलं ना तुम्हाला, मी आहे. तर आता वळूयात सासवड नगरपालिकेच्या निवडणुकांकडे. जनसेवा पक्षाचे आमदार संपतराव गाडे पाटील यांच्या पक्षाकडून त्यांच्या सुनबाई भावना सिद्धिराज गाडे पाटील या उभ्या आहेत, तर त्यांच्याच विरोधात त्यांच्या जाऊबाई निलांबरी अधिराज गाडे पाटील या उभ्या आहेत. दोन्ही उमेदवारांमध्ये अत्यंत चुरशीची लढत चालू आहे. भाई साहब, सगळ्यांनी चांगला विचार करा, भावनाचं नाव अनाऊन्स होणार आहे. अहो, मला खूप दडपण आलंय. भावना, तू नको काळजी करूस, सगळं आपल्या मनासारखं होणार आहे. लोकांसाठी तुला काम करायची संधी तुला नक्की मिळणार आहे बघ.